संभाजी महाराज पकडले गेले. मुकर्रब खानाने त्यांना लगोलग सुरक्षित तळी न्यायचा डाव आखला. तो आपल्या सोबत्यांना म्हणाल, जेल सेटल निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मराठों को तो यही कबर बना डालेंगे अपनी. आणि संगमेश्वरातनं संभाजी राजांना घेऊन ते अत्यंत वेगाने कोकणाच्या वाटेने 32 शिराळ्याच्या बाजूने ते निघाले. 32 शिराळ त्याच वेळी आमचे बाबाजी शिराळकर आणि छोट्याजी केसरकर यांना कळालं संभाजी महाराज काहीच झाले. जमतील तेवढे मावळे गोळा केले आणि मुकर्रब खानाच्या फौजेवर हल्ला चढवला. पण पोळ तुकडे पडलं. बाबाजी शिराळकर मारले गेले. छोट्याजी केसरकर जखमी झाले आणि संभाजी राजांना वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. आणि अखेर मुकर्रब खानानं तातडीनं पावलं उचलली आणि अत्यंत वेगात तो संभाजी राजांना घेऊन बहादूरगडावर पोहोचला. मुकर्रब खानानं औरंगजेबाला वार्ता दिली, संभाजी राजे कैद झाले. औरंगजेब आनंदला. आखिर आ ही गए दक्कन के शेर शिकंजे में, अब दिखाएंगे उन्हें अल्लाह ताला की मेहरबानी शब रात का जश्न होगा. आखिर संभाजी राजे आ ही गए पंजे में, अब फिक्र कैसी. लाया जाए उन्हें शान और शौकत से, पहना जाए तख्ता कुलाह. आतापर्यंत मराठेशाहीचा तख्त त्याने आपल्या खांद्यावर केला असेल, आता त्यांच्या खांद्यावर तख्ता कुलाह ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्यांना विदूषकी झपली घाला. आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा जिरटप मचार मिळवला असेल, आता त्यांना भुंगा असलेली विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत राजे घोड्यावरनं मेहन्यातनं पालखीतनं हत्तीच्या अंबानीतनं गेले असतील, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजाने राज अलंकार घातले असतील, आता त्यांना कातडी साखरदंडाने चकळवा. आतापर्यंत राजे आले म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, शहनशाह आलमगीर औरंगजेबनी संभाजी राजे कैद केले आणि बरहुकूम औरंगजेबाच्या संभाजी महाराजांना उंटाला बांधलं, तख्ता कुला चढवला, विदूषकी छपली घातली. कोणी बघितलं असतं संभाजी राजाकडे तर वाटलं नसतं मराठ्यांचे छत्रपती आहे, शिवपुत्र संभाजी राजे. अरे कुणाच्या वाट्याला ही विटंबना, इतिहास कुणाचं नाव सांगेल, कुणी सोसलं हा यातनांचा दाह. संभाजी राजे, फक्त संभाजी राजे. यवनाच्या छावणीत आनंदाचा